हॅलो, पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल रोज फ्लेवर श्रीखंड. त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे 1 लिटर दूध. फुल फॅट म्हशीचे दूध घेतलेले आहे. हे दूध गरम करून कोमट झाल्यावर त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा दही. दही लावल्यानंतर दूध बराच वेळ हलवायचे, म्हणजे लागणारे दही आहे ते घट्ट लागते. दही सेट करण्यास ठेवायचे आणि सेट झालेले दही 2 तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते चक्का बनवण्यासाठी घ्यायचे. त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे पातेलं आणि एक चाळणी, आणि चाळणीवर एक मऊ सुती कापड ठेवलेलं आहे. आणि त्यात आता आपण लागलेलं जे दही आहे ते आपण त्या पांढऱ्या कापडावर घालायचं. आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट झालेली आहे. त्याच्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि ह्याच्या ज्या कडा आहेत चारही त्या आता उंचावून तिथे एक छान गाठ बांधून घ्यायची, जेणेकरून त्यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल. आणि ते एक घट्ट गाठ बांधून ते उंचावर बांधून ठेवायचं, म्हणजे जे पाणी एक्स्ट्रा त्यातील आहे ते सगळं निघून जाईल आणि आपला लागणारा जो चक्का आहे तो एकदम घट्ट होईल. हे जादाचे जे पाणी आहे ते आपण भाजी आमटीसाठी किंवा कणिक भिजवण्यासाठी वापरू शकतो. तेही खूप पौष्टिक असते. हा जो तयार झालेला चक्का आहे तो आता आपण चाळणीमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकताय की त्याची कन्सिस्टन्सी किती व्यवस्थित झालेली आहे. त्यात घालण्यासाठी आपण इथे पाव किलो साखर, थोडेसे बदामाचे काप आणि रोज इसेन्स घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. आता त्या लागलेल्या चक्क्यामध्ये आपण पाव किलो साखर मिसळून घ्यायची आणि ती चांगली एकजीव करून घ्यायची. चक्का आणि साखर एकदम हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर आणि चक्का. आपण हा चक्का जसा फेटत जाऊ तसे खाली बरेचसे श्रीखंड जमा होत राहील. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचे श्रीखंड तयार झालेले आहे. आता या तयार श्रीखंडात आपण घालणार आहे चवीपुरते मीठ आणि 2 थेंब रोज इसेन्स. आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने पारंपरिक आणि आधुनिकतेला सांगड घालणारे रोज फ्लेवर्ड श्रीखंड तयार आहे.